लाडकी बहीण योजना बघा, अत्यंत महत्वाचं अपडेट आले. ज्यांना 3,000 रुपये आणखी पण आले नाहीत त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. तुमच्या मोबाईलवर हा SMS आलाय का चेक करा. जर तुम्हाला मोबाईल वापरता येत नसेल ताईंनो, तुम्हाला जर मोबाईल मध्ये मेसेज कळत नसतील, तुमच्या छोट्या भावाला, मोठ्या भावाला, कुणाला जवळ जाऊन मोबाईल मध्ये दाखवा की मला हा मेसेज आलाय का. जर तुम्हाला हा मेसेज आला असेल तर सगळ्यांनी जागं व्हायचंय, त्या ताईला मदत करायची. काय मदत करायची तुम्हाला मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये देत आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यांना हे लेक्चर शेअर करा, कारण खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. हे तुम्हाला मेसेज जर आला असेल तर बघा, मेसेज काय आहे, गव्हर्नमेंट तर्फे मेसेज आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे. यस, अर्ज त्यांना प्राप्त झालेला आहे, टेन्शन नाही. चला, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही. संलग्न नाहीये म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेबरोबर लिंक नाही. परत परत बघा, खूप दिवसापासून तुम्हाला हा मी सांगतोय, आधार कार्ड लिंक करा, आधार कार्ड लिंक करा, आधार कार्ड लिंक करा. जे आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे, जे आधार कार्ड मध्ये बँक ऍक्टिव्ह दिसते, तेच अकाउंट त्याच्या ठिकाणी टाका. डीबीटी अकाउंटच टाका फॉर्म भरताना. तर बघा, या स्वरूपात तुम्हाला मेसेज आलाय म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना चूक केली आहे. फॉर्म भरताना चूक केली याचा अर्थ असा नाही की बाबा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. पैसे 100% भेटणार आहेत. पण काय करायचंय ते तुम्हाला मी सांगतो. आता बघा, आधी मेसेज पूर्ण वाचूया. आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे. जिल्हाधिकारी अहमदनगर, बघा अहमदनगर तर्फे हा मेसेज तुम्हाला आलेला पाहायला मिळेल. बऱ्याच जिल्ह्यामध्ये मेसेज आलेला आहे, पण एक तुम्हाला डेमो म्हणून, उदाहरण म्हणून हा मेसेज दाखवलेला आहे. तर लक्षात घ्या, लवकरात लवकर तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जायचंय. ज्या ठिकाणी तुमचं अकाउंट आहे त्या अकाउंट असलेल्या बँकेमध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगायचंय आम्हाला डीबीटीचा फॉर्म भरायचा आहे, डीबीटीचा फॉर्म आम्हाला भरायचा आहे. किंवा तुम्हाला हे जरी लक्षात येत नसेल, डीबीटी म्हणजे काय, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे ज्या स्कीम असतात, योजना असतात सरकारकडून किंवा कोणत्या गोष्टीकडून जर पैसा येत असतो, जर तुमच्या अकाउंटला डायरेक्ट घ्यायचं येत असतो, त्या अकाउंटला म्हणतात डीबीटी अकाउंट. सोप्या भाषेमध्ये सांगितलं तुम्हाला की बाबा सरकारकडून आपल्याला पैसे यायचे असतील किंवा कुणा योजनेतून पैसे यायचे असेल, ते डायरेक्ट बँकेमध्ये ट्रान्सफर होण्याची जी बँक असते त्याला आपण म्हणायचं त्या अकाउंटला किंवा त्या गोष्टीला म्हणतात डीबीटी. तर तिथे जाऊन काय करायचं, बँकेमध्ये सांगायचं आम्हाला आधार कार्डला आमची बँक लिंक करायची. ही पहिली गोष्ट. ते जरी तुम्हाला समजत नसेल तर जायचंय बँकेमध्ये आणि सांगायचंय आमचं हे आधार कार्ड आहे, आमच्या बँकेमध्ये अजून पैसे आलेले नाहीयेत, तर नेमकं काय झालंय, प्रॉब्लेम काय झाला चेक करा. ही गोष्ट तुम्हाला एवढ्या सोप्या भाषेत सांगतोय. आणि लक्षात घ्या, तुम्हाला कोणी रागवणार नाहीये, तुम्हाला कोणी म्हणणार नाही की कशाला बँकेमध्ये आलात, कशाला तुम्हाला कळत नव्हतं का, आधार कार्ड इतके दिवस का लिंक केलं नाही, कोणीच तुम्हाला असं काही म्हणणार नाही. तुम्ही जायचंय बँकेमध्ये आणि आधार कार्ड देऊन झेरॉक्स त्याची असते, झेरॉक्स द्यायची आहे, साईन करायचंय, फॉर्म भरायचा आहे आणि त्यांना सबमिट करायचं आहे. तुमचे 4 ते 5-6 दिवसामध्ये काय होईल, बँक खातं तुमचं आधार कार्ड बरोबर अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, खूप महत्वाचं अपडेट्स तुम्हाला दिलंय. एवढी छान स्वरूपाची माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाही. खूप छान स्वरूपाची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तर लक्षात घ्या, अशा स्वरूपात अजून काही मेसेज आले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला 3,000 रुपये आलेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं बँक खातं जोडलेलं आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आधार कार्ड लिंक आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलताय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की आपल्याला यादी पाहिजे की कोणत्या जिल्ह्यात. तर तुम्ही एक एक्झाम्पल का, तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात असताल तर यवतमाळची जिल्ह्याची यादी अजून लागली नाहीये. पुणे जिल्ह्यात असताल तर पुणे जिल्ह्याची अजून यादी लागली नाही. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलतायत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्ही सांगायचंय की तुम्ही कोणत्या दिवशी फॉर्म भरलेला आहे. जर 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरला असेल तर 17 तारखेपर्यंत पैसे भेटतील. पण जर त्याच्या नंतर फॉर्म भरला असेल, 1 ऑगस्टच्या नंतर जर फॉर्म भरला असेल, टेन्शन घेऊ नका. हे 3,000 रुपये आणि पुढच्या महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला येत राहणार आहे. त्याच्यामुळे असं टेन्शन घेऊ नका की बाबा मला 3,000 भेटले नाही म्हणजे आता मी काय करू.
टेन्शन घेऊ नका. मी तुमच्या सदैव सोबत आहे. तुम्हाला काही जरी अडचणी आले तरी तुमच्या मी सोबत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, फॉर्म भरला नसेल ताईंनो, एक कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला नसेल लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरा. फॉर्म भरायचं जर अडचणीत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर मध्ये सांगतो. चला आज आपण इथेच थांबूया. लेक्चर आवडत असतील तर लाईक करायचंय, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.